नमस्कार मित्रांनो, मी भारत गायकवाड आणि आजपासून आपण सुरू करतोय टॅली प्राईमची संपूर्ण स्टेप बाय स्टेप सिरीज. ज्यांनी कधी टॅली वापरली नाहीये तेही या सिरीज मधून अगदी सुरुवातीपासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत सहज शिकू शकता. तर सगळ्यात पहिले टॅली प्राईम म्हणजे काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर टॅली प्राईम हे एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. जसे की दुकानदार झाले, बिझनेसमॅन, अकाउंटंट किंवा कम्प्युटर जॉब करणारे अनेक लोकांसाठी हे सॉफ्टवेअर खूप महत्वाचे आहे. तर टॅली प्राईम कोण वापरू शकतो? अकाउंटिंग शिकायची आहे, ऑफिसमध्ये जॉब हवा आहे, बिझनेसचे खाते स्वतः चालवायचे आहे, टॅली ऑपरेटरची नोकरी मिळवायची आहे. तर असे सगळ्यांसाठी हे टॅली सॉफ्टवेअर या ठिकाणी महत्वाचं आहे. किंवा काही जण म्हणतात जसं की त्यांना अकाउंटिंगचं नॉलेज नाही किंवा त्यांचं आर्ट मध्ये एज्युकेशन झालेलं आहे किंवा सायन्स मध्ये झालंय पण त्यांना अकाउंटिंग फील्ड मध्ये जायचं आहे, तेही त्या ठिकाणी टॅली प्राईम करू शकतात. तर टाइम न घालवता आपण एकदम बेसिक पासून फर्स्ट पाहूया की टॅली प्राईम हे डाउनलोड कसे करायचे असते. तर सिंपली त्यासाठी तुम्हाला क्रोमला जायचं आहे. क्रोमला गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं सिंपल टॅली प्राईम डाउनलोड म्हणून किंवा टॅली सोल्युशन बी असं तुम्ही सर्च करू शकता. तर फर्स्ट वेबसाईट आपली येईल या ठिकाणी टॅली सोल्युशन. टॅली सोल्युशन आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट वेबसाईटला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत, टॅली प्राईम रिअल 6.2 जे की आपलं सध्याचं लेटेस्ट व्हर्जन चालू आहे टॅली प्राईम मध्ये. त्यानंतर सेकंड तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं आहे टॅली प्राईम एडिट लॉग. तर ह्यावरती तुम्हाला डाउनलोड ऑप्शन दिसेल, जस्ट तुम्हाला क्लिक करून त्याला इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर डाउनलोड झाल्यानंतर जसं मी पहिले तर डाउनलोड करून घेतलेलं आहे. डाउनलोड झाल्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही की तुम्हाला या ठिकाणी टॅली प्राईमचा जो सॉफ्टवेअर आहे या ठिकाणी दिसेल. जस्ट तुम्ही त्याला डबल क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे. तर आपलं टॅली सॉफ्टवेअर ओपन झाल्यानंतर तुम्हाला काही असा इंटरफेस दिसेल. यावरती तुम्हाला 4 मोड्स त्या ठिकाणी दिसतील. तर ह्यामध्ये 2 मोड आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यामध्ये पहिला मोड आहे आपल्याला एज्युकेशन मोड, जे की आपल्याला एकदम फ्रीली मिळतो. यामध्ये आपल्याला 1 रुपया पण पे करायची गरज नाही. आणि जो दुसरा आहे जो की आहे लायसन मोड, ज्यामध्ये तुम्हाला पैसे पे करून त्या ठिकाणी त्यांना परचेस करावं लागतं. आता जसं की तुम्ही पाहिलं असेल की हा फ्री मध्ये आहे आणि हा तुम्हाला परचेस करावा लागतो. तर दोन्हीमध्ये फरक काय आहे? तर फरक फक्त हा आहे की आपण अकाउंटिंग करतोय. अकाउंटिंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपली डेट. जसं समजा आपण आज माल परचेस करतोय किंवा उद्या सेल करतोय, आपल्याला काय करावं लागेल, आजची डेट टाकावी लागेल, उद्याची डेट टाकावी लागेल. पण एज्युकेशन मोड मध्ये तुम्ही जे डेट आहे ती तुम्ही चेंज नाही करू शकत. त्यामध्ये तुम्ही फक्त 2 डेट्स त्या ठिकाणी चेंज करू शकता. 1 तारीख किंवा 2 तारीख तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता, पण बाकीच्या ज्या डेट्स आहेत ते तुम्हाला त्यामध्ये घेणार नाही. त्यासाठी तुम्हाला लायसन मोड जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला परचेस करावा लागेल, ज्यामध्ये तुम्ही सगळ्या ज्या डेट्स आहेत त्या तुम्ही वापरू शकता. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे यूज लायसन फ्रॉम नेटवर्क मोड, ज्यामध्ये तुम्ही जर 3-4 अकाउंटंट असताल किंवा 3-4 पीसी ना तुम्ही एक लायसन त्या ठिकाणी कनेक्ट करायचं असेल तुम्हाला या ठिकाणी, तर त्यासाठी तुम्ही याचा यूज करू शकता यूज लायसन फ्रॉम नेटवर्क मोड, जेणेकरून तुम्ही 2-3 पीसींना पण या ठिकाणी आपलं लायसन कनेक्ट करू शकता. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे आपल्याला रिएक्टिव्ह एक्झिस्टिंग लायसन, ज्यामध्ये जर आपल्याकडे एखादा जुनं लायसन असेल जे की बंद पडलेलं लायसन असेल, त्याला वापस तुम्हाला रिएक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह करायचं असेल, त्यासाठी तुम्ही तिसरं ऑप्शन यूज करू शकता. त्यानंतर फोर्थ तुम्ही पाहिलं या ठिकाणी न्यू लायसन, जर तुम्हाला डायरेक्टली नवीन लायसन घ्यायचं असेल तर नवीन लायसन पण तुम्ही इथं परचेस करू शकता. तर सगळ्यात पहिलं आपल्याला यूज करायचं आहे ते एज्युकेशन मोड. एज्युकेशन मोड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही नवीन टॅली सॉफ्टवेअर डाउनलोड करता, तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी पूर्ण हा इंटरफेस त्या ठिकाणी शो होईल. तर इथं आल्यानंतर सगळ्यात पहिली वरती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की आपल्याला काही टॅब्स दिलेत. कंपनी आहे, डेटा आहे, या ठिकाणी एक्सचेंज आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, शेअर प्रिंट आहे. आता यांना नॉर्मली आपण आपल्या माऊसने त्या ठिकाणी ओपन करू शकतो, बट आपल्याला टॅलीमध्ये अकाउंटिंग थोडीशी फास्ट करायची आहे, म्हणून आपण काय करणार या ठिकाणी माऊसच्या ऐवजी आपण यूज करू आपल्या कीबोर्डचा. तो कीबोर्डचा यूज करण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला शॉर्टकट की ज्या आहेत त्या कशा यूज करायच्या ते आपल्याला पाहायचं आहे. तर शॉर्टकट की साठी तुम्ही जर पाहायला गेले कंपनीच्या साईडला, तुम्हाला जसं की एक एक वर्ड दिलेले आहेत. कंपनी साईडला असेल, डेटा साईडला असेल, एक्सेलच्या साईडला असेल, जसं की KYZ, आणि त्यांच्या खाली जर तुम्ही पाहायला गेले या ठिकाणी तर तुम्हाला एक एक अंडरलाईन त्या ठिकाणी दिलेली आहे. आता जर तुम्हाला जिथे एक अंडरलाईन दिसते किंवा काही ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेले इथे, तर इथे तुम्हाला या ठिकाणी काही जागेवरती डबल अंडरलाईन पण त्या ठिकाणी दिसेल.
आता डबल अंडरलाईन म्हणजे आणि एक सिंगल अंडरलाईन म्हणजे काय, जसं की जिथे तुम्हाला सिंगल अंडरलाईन दिसते तिथे तुम्हाला कीबोर्ड वरती यूज करायचा आहे अल्ट बटन दाबून ठेवायचं आहे आणि जो काय आपला वर्ड आहे जसं की के आहे कंपनी साईडला तर आपण के प्रेस करणार, तर आपल्या कंपनीचे जे फीचर्स आहेत त्यामधले ते त्या ठिकाणी ओपन होतील. किंवा डेटाला ओपन करायचं जसं वाय वर्ड आहे त्याच्या खाली अल्ट एक अंडरलाईन आहे तर अल्ट बटन दाबून ठेवायचंय, वाय बटन प्रेस करायचंय तर डेटा ओपन. ओके, तर फर्स्ट ऑफ थिंग आपल्याला स्वतःची कंपनी त्या ठिकाणी आहे आपल्याला ती ते क्रिएट करायची आहे. त्यासाठी जायचं आहे आपल्याला कंपनीमध्ये, आपण शॉर्टकट की पाहिली आहे आल्ट के, पहिलेच ऑप्शन आहे आपल्याला क्रिएट मध्ये जायचं आहे. क्रिएट मध्ये गेल्यानंतर फर्स्ट ऑफ थिंग आपल्याला कंपनी नेम, आपल्याला आपल्या कंपनीचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे. जसं मी या ठिकाणी कंपनीचं नाव टाकतो, जसं मी टाकलं बजाज प्रायव्हेट लिमिटेड. त्यानंतर तुम्हाला इथे ऍड्रेस टाकायचा आहे, तुमची कंपनी जी आहे ती तुमची कुठे आहे. जसं माझी कंपनी आहे समजा पुणे, तर मी ऍड्रेस त्या ठिकाणी पुणे टाकू शकतो. त्यानंतर स्टेट, तुमचं जे काही स्टेट आहे इथं साईटला तुम्हाला पूर्ण लिस्ट येईल, त्यापैकी तुम्ही डायरेक्ट सर्च करून घेऊ शकता. जसं मी महाराष्ट्र सर्च केलं, महाराष्ट्र. त्यानंतर पिनकोड माहित असेल तुम्ही पिनकोड ऍड करू शकता, तुमच्या कंपनीचा टेलिफोन नंबर असेल, मोबाईल नंबर असेल, फॅक्स नंबर असेल, ईमेल आयडी असेल किंवा वेबसाईट असेल, या ठिकाणी तुम्ही पूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी फिलअप करू शकता. देन राईट साईडला जर पाहायला गेलं तर आपल्याला फायनान्शियल इयर ऑफ बिगिनिंग दिलेला आहे, ज्यामध्ये फायनान्शियल इयर जसं तुम्हाला माहित नसेल फायनान्शियल इयर किंवा माहित असेल काही जणांना की फायनान्शियल इयर आपण ज्यांना म्हणतो जसं आपलं नॉर्मली वर्ष असतो, जसं आपण आपलं वर्ष मानतो एक जानेवारी ते 31 डिसेंबर, तसं अकाउंटिंग वाल्यांसाठी पण एक स्पेशल वर्ष आहे ज्यामध्ये आपण काय करतो त्या ठिकाणी पूर्ण आपले अकाउंटिंग चालू आणि क्लोज करतो. तर चालू करणारी जी डेट आहे आपली 1 एप्रिल आहे, ज्यामध्ये आपण अकाउंटिंग चालू करतो आणि दुसरी संपवतो आपण 31 मार्चला. जसं एक्झाम्पल आता आपली अकाउंटिंग चालू झाली 1 एप्रिल 2025 पासून आपली अकाउंटिंग चालू झाली आहे. आता संपणार कधी आहे 31 मार्च 2026 मध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपल्याला फ्रॉम बिगिनिंग फ्रॉम, यानी आपण अकाउंटिंग त्या ठिकाणी कधीपासून चालू केली ती डेट तुम्हाला इथे टाकायची. ओके, जसं की एक डेट आहे आपली ऑलरेडी, जसं एंटर करून खाली यायचं आहे. बेस करन्सी सिम्बॉल, यानी आपण अकाउंटिंग कुठं करतो, जसं इंडियात करतो तो आपण रुपीज घेणार किंवा इंडियाच्या बाहेर घेत असेल तर आपण त्या ठिकाणी डॉलर वगैरे पण घेऊ शकतो. त्याला एंटर करून आपल्याला एक्सेप्ट करायचं आहे. एक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कंपनी क्रिएट सक्सेसफुली, आपली कंपनी जी आहे या ठिकाणी क्रिएट झालेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही ऑप्शन दिले, अकाउंटिंग आहे, इन्व्हेंटरी आहे, टॅक्सेशन आहे, ऑनलाईन एक्सेस, पेरोल, ऑर्डर्स, हे जे आहेत ऑप्शन्स यांना आपण म्हणतो कंपनीचे फीचर्स. जसं कंपनीमध्ये तुम्हाला जीएसटी ऍप्लिकेबल करायचं असेल, इन्व्हेंटरी ऑप्शन तुम्हाला ऍप्लिकेबल करायचं आहे, कॉस्ट सेंटर ऍप्लिकेबल करायचं आहे, तर ह्यांना तुम्ही इथून येस किंवा नो करू शकता. तर सध्या जे आहे या ठिकाणी आपल्याला याची गरज नाहीये, तर आपण स्किप करून त्या ठिकाणी बॅक जाऊया. तर कीबोर्डवर तुम्हाला स्किप बटन दिसेल, स्किपने तुम्हाला स्किप करून बॅक जायचं. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपलं एक कंपनी त्या ठिकाणी क्रिएट झालेली आहे बजाज प्रायव्हेट लिमिटेड. त्यापुढे लिहिलेलं आहे नो वाउचर एंट्रीज, यानी कंपनीमध्ये आपण आतापर्यंत एक पण एंट्री केलेली नाहीये, त्यामुळे आपल्याला नो वाउचर एंट्री त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. वरती तुम्हाला ऑप्शन आहे करंट पिरियड आणि करंट डेट, त्यामध्ये तुम्हाला करंट डेटचं ऑप्शन दिसेल या ठिकाणी. जसं तुम्ही रोज अकाउंटिंग करताय तर तुम्हाला डेट त्या ठिकाणी चेंज करायची आहे, त्यासाठी तुम्हाला शॉर्टकट की दिसेल या ठिकाणी, पाहू शकता तुम्ही कोपऱ्याला F2 डेट साठी शॉर्टकट की आहे. F2 बटन प्रेस करायचं आहे. यामध्ये तुम्ही डेट पाहू शकता, जसं आपण टाकली 1/4, एंटर केला तर पाहू शकता आपली जी डेट आहे 1/4 तुमची डायरेक्टली इथे येऊन जाईल. वापस F2 बटन प्रेस केला लगेच पुढची 2/4/2025 येऊन जाईल, जी की आपण एंटर केल्यानंतर एक्सेप्ट होईल. त्यानंतर वापस F2 बटन प्रेस केलं, आता पाहू शकता आता पुढची डिटेल 3/4, पण आता जर आपण एंटर करतोय तर ही डेट आपली त्या ठिकाणी एंटर होणार नाही. का? कारण की आपण स्टार्टिंगलाच पाहिलं होतं की आपला जो मोड आहे तो आहे एज्युकेशन मोड आहे, ज्यामध्ये आपण फक्त स्टार्टिंगच्या 1 किंवा 2च डेट त्या ठिकाणी ऍड करू शकतो, बाकी पुढच्या डेट्स ऍड करू शकत नाही. तर हा फरक आहे आपल्या लायसन आणि एज्युकेशन मध्ये. ओके, त्यानंतर सेकंड ऑप्शन आपल्याला करंट पिरियड, ज्यामध्ये मी स्टार्टिंगला सांगितलं होतं फायनान्शियल इयर, ज्यामध्ये आपण अकाउंटिंग करतो. तर ह्याला चेंज करण्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट की आहे Alt+F2. आपल्याला अल्ट बटन दाबायचं आहे आणि F2 बटन प्रेस करायचं आहे पिरियड चेंज करण्यासाठी. जसं पाहू शकता फ्रॉम टू, कुठून कुठपर्यंत आपण अकाउंटिंग करतोय.
जसं आपण अकाउंटिंग करतोय 1 एप्रिल 2025 पासून ते 31 मार्च 2026 पर्यंत. तर हे आपलं फायनान्शियल इयर आहे, ज्यामध्ये आपण आपली अकाउंटिंग त्या ठिकाणी स्टार्ट आणि क्लोज करणार आहोत. तर ही डेट आहे आपली. ओके, तर आज आपण पाहिलं या ठिकाणी कंपनी क्रिएट करणं, डेट चेंज करणं, पिरियड चेंज करणं. हे आपला फर्स्ट पार्ट होता, ज्यामध्ये आपण बेसिक ते ऍडव्हान्स शिकलेला आहे. तर मित्रांनो, हा होता आपला टॅली प्राइमचा पहिला भाग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील व्हिडिओ चुकू नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागामध्ये आपण कंपनी एडिट करणं, कंपनीला पासवर्ड देणं आणि कंपनीला पूर्ण सिक्युअर करणं आपण त्यामध्ये शिकवणार आहोत. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो,